कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। या कर्जमुक्तीच्या लाभापासून कोणकोणते शेतकरी वंचित राहणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तसेच पुढील आठवड्यामध्ये कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला शेतकरी बांधवांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्यात कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी लवकरच विशिष्ट क्रमांकासह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तसेच संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे ही माहिती दिली जाणार आहे। सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही योजना राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात असून तिच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून योजनेची आणखी आखणी करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेत शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम भरल्यानंतर शासनाचा कर्जमुक्तीचा हिस्सा थेट संबंधित कर्ज खात्यात जमा केला जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे। कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी व दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित केली आहे। सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात येत असून संगणकीय पडताळणीनंतर अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत। या याद्या गावची चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था तसेच आपले सहकारी सेवा केंद्रांमध्ये विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। याशिवाय पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकांकडून संदेशही पाठविण्यात येणार आहेत।